शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मागच्या 2-3 आठवड्यापासून संतोषची माझी भेट होत राहते. पूर्वी येता जाता रामराम श्यामश्याम व्हायचा, पण जेव्हापासून मायक्रो फायनान्सचा विषय आमच्या चर्चेला आला तेव्हापासून संतोष दिसला की मी आवर्जून त्याच्याशी बोलत राहतोय. कालच्या दुपारची गोष्ट आहे. मी आपलं पाराखालच्या सदाच्या हॉटेलमध्ये बसलेलो होतो. सदाचं हॉटेल आपलं हक्काचं ठिकाण आहे. मग तिथं आला संतोष. मला तो काहीतरी गडबडीत दिसत होता. मी आपलं सहज विचारलं, काय संतोषराव, कसली गडबड? त्यावर संतोष म्हणाला, अरे त्या सदाला हुडकतोय कवाच्यानं, बराच वेळचं काही दिसणार झालाय बघ. मग सहज विचारपूस केली तर म्हणाला, सदानं हॉटेलच्या दुधासाठी म्हैस विकत घेतलेली, पैसे नव्हते म्हणून मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेलं, आता याचे कर्जाचे हप्ते थकलेत बघ, म्हणून मायक्रो फायनान्स कंपनीचा एक जण याच्या दारात आलेला आहे, पण सदा काही त्याला भेटणं झालाय. संतोषचं बोलणं सुरूच होतं. मी बसल्या जागीच त्याचं ऐकत शेजारच्या टेबलवरचा ॲग्रोवन पेपर उघडून ह असं संतोषला म्हणत पेपर चाळू लागलो. तर काय, सोमीनाथ घोळवे यांचा मायक्रो फायनान्सवरचा एक लेख दिसला. संतोषला म्हणालो, थांब, आज तुला मायक्रो फायनान्सची अजून एक बाजू वाचूनच दाखवतो. मग संतोष म्हणाला, वाच बरं लवकर, मलाही तसं काही काम नाही आहे. आता तुम्हालाही काही काम असलं तरी ते बाजूला ठेवा, कारण मायक्रो फायनान्सचा विषय तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हीही समजून घेतलाच पाहिजे असं आम्हाला वाटतंय. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. भारतानं जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर अर्थकारणात मोठे बदल घडून आले, परंतु या प्रक्रियेत ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे हवं तसं लक्ष दिलं गेलं नाही. आता याचा परिणाम काय झाला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्याऐवजी तिची घसरण झाली. शेतीसाठी तसंच शेतीपूरक जोडधंदा उद्योग व्यवसाय, शेतीमाल प्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक भांडवलाची मोठी गरज निर्माण झाली. पण भांडवल आणणार कुठून हा मुख्य प्रश्न होता. शेती आणि शेती संलग्न क्षेत्रामध्ये शासनाकडून आणि भांडवलदारांकडून अपेक्षित अशी गुंतवणूक झालेली नसल्यानं भांडवलाची चणचण कायम जाणवते. मागणीच्या प्रमाणात कर्ज पुरवठा होत नसल्यानं शेतातील रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी ग्रामीण भागातील बेरोजगार, अल्पभूधारक, शेतमजूर, रोजंदारी करणारे कुटुंब, जोड व्यवसाय, जोडधंदा करणारे कुटुंब हळूहळू शेती क्षेत्रातून बाहेर पडत आहेत. ते अर्थातच बिगर कृषी क्षेत्रातील रोजगार, व्यवसाय, धंदा, उद्योग, सेवा क्षेत्र इत्यादींचा आधार घेऊन उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नसल्यानं कुटुंबाच्या किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी कर्जाची गरज असते. या घटकांकडे बँकांकडून कर्ज घेण्यासाठी तारण ठेवण्यासारखं काहीच नसतं, त्यामुळे त्यांना कर्ज मिळणं अशक्य होऊन जातं. अगदी हीच संधी फायनान्स कंपन्यांनी अचूक हेरली आहे. या कंपन्या आर्थिक अशक्त घटकांना टार्गेट करून कर्ज रूपानं भांडवल उपलब्ध करून देत असतात. मात्र एका बाजूनं शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा अभाव आणि दुसऱ्या बाजूनं कंपन्यांचं कर्जफेडीचं वाढीव व्याजदर, जाचक अटी, नियम आणि अपारदर्शक व्यवहार यामुळे हे अशक्त घटक कंपन्यांच्या कर्ज सापळ्यात ओढले जात आहेत. त्यातूनच अलीकडे ग्रामीण भागात आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. 24 मार्च 2023 रोजी पांगरी तांडा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील नंदू बाबूराव जाधव, वय वर्ष 38 या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांनी बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी फायनान्स कंपनीचं कर्ज घेऊन एक स्कूल बस खरेदी केलेली. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळणारं उत्पन्न तुटपुंज होतं. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे कुटुंबाची उपजीविका भागवणं कठीण झालं होतं. कर्जाचे हप्ते थकले. फायनान्स कंपनीकडून हप्ते भरण्यासाठी लावलेला तगादा आणि होणारा जाच त्रास यांना कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केली. नंदू जाधव यांच्यासारख्या कहाण्या अनेक तरुणांच्या आहेत. थोडक्यात काय तर ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या अशक्त घटक आणि बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग सुरू करण्यासाठी बँका सहजासहजी कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. परिणामी जास्तीचं व्याजदर आकारून विनातारण सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्यांकडे हात पसरावा लागतो. मात्र अलीकडे बिगर शेती क्षेत्रातील व्यवसाय धंद्यातील वाढती स्पर्धा आणि इतर विविध कारणांमुळे कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज फेडणं अवघड होऊन बसलंय. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या आत्महत्यांचं प्रमाणसुद्धा वाढलंय. मात्र या आत्महत्यांची फारशी दखल घेतली जात नाहीये. फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड जाचक असते. छुपे चार्जेस आणि चक्रवाढ व्याज यांचा बोजा जीवघेणा ठरतो. बाबासाहेब अवघड पाटील, वाकुळणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी त्यांच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेततळी खोदकाम करण्याचा व्यवसाय करत होते. त्यासाठी त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून 20% दरानं 3,12,000चं कर्ज काढलं होतं. कंपनीकडून प्रक्रिया फी 28,000 रुपये कापून 2,84,000 रुपये हातात देण्यात आले.
अवघड पाटील सांगतात की कर्ज मुदत, कालावधीत मूळ रक्कम आणि व्याज असं मिळून आत्तापर्यंत 6,28,000 रुपये भरलेत. तरीही कंपनीनं विविध चार्जेस आणि चक्रवाढ व्याजाचे मिळून माझ्याकडे 2 लाख रुपये बाकी दाखवली आहे. याचं स्पष्टीकरण मागितलं तेव्हा कंपनीकडून ते देण्यात आलेलं नाही आहे. उलट कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्यामुळं कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढण्याचा मार्ग स्वीकारला. अवघड पाटील यांनी या संदर्भात बँकेच्या लोकपालाकडे तक्रार केली. सर्व हप्ते भरल्याचे पुरावे आणि कर्ज पुरवठ्याची कागदपत्र दिली. मात्र लोकपालांनी अवघड पाटील यांच्या विरोधात निकाल देऊन पैसे भरण्याचा आदेश दिला. लोकपालांनी चौकशीसाठी प्रत्यक्ष बोलवलं नाही किंवा ईमेल, फोनद्वारे संपर्कही केला नाही. थेट कंपनीने ठरवलेली रक्कम भरावी असे आदेश दिले. पुढे अवघड पाटील म्हणाले की व्यवसायातील नुकसान आणि फायनान्स कंपनींचे हप्ते भरण्यासाठी कुटुंबाची 8 पैकी 5 एकर शेती विकली आहे. आता लोकपालांचा आदेश विरोधात गेल्यामुळे उरलेल्या 3 एकरापैकी काही विकून पैसे भरावे लागतील. अवघड पाटील यांचा अनुभव प्रातिनिधिक स्वरूपाचा असला तरी ते एकटे नाही आहेत. त्यांच्यासारखी असंख्य तरुण या महाराष्ट्रात, या ग्रामीण महाराष्ट्रात आहेत. शहरीकरणाच्या प्रभावानं आणि शेतीतील पेच प्रसंगामुळं ग्रामीण भागात देखील बिगर कृषी क्षेत्र जसं की सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र झपाट्यानं वाढत चाललंय. मात्र या क्षेत्रात स्पर्धा वाढल्यामुळे शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळणं आता अवघड झालंय. एकीकडे उत्पन्नाची खात्री नाही, दुसरीकडे फायनान्स कंपन्यांचा अपारदर्शक नफेखोर व्यवहारामुळे अशक्य होत चाललेली कर्जफेड या कात्रीत ग्रामीण भागातील तरुण सापडलाय. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळं फायनान्स कंपन्यांचं फावलंय. या संदर्भात एका बँक व्यवस्थापकानं खासगीत सांगितलं की बँकांकडून कर्ज पुरवठ्याचं टार्गेट ठरवलं जातं. ते टार्गेट पूर्ण झालं की अर्जदार कितीही गरजवंत असला तरी वेगवेगळी कारणं सांगून कर्ज देणं टाळलं जातं. अर्थात बँका ज्या अर्जदारांना कर्ज नाकारतात त्यांना खाजगी सावकार किंवा फायनान्स कंपन्या हाच शेवटचा पर्याय उरतो. खाजगी सावकार मनमानी व्याजदर आकारत असल्यामुळे फायनान्स कंपन्यांकडे त्यांचा ओढा वाढलाय. फायनान्स कंपन्या वाढीव व्याजदर, चक्रवाढ व्याज आणि विविध प्रकारचे चार्जेस या बाबतीत त्या कसलीच तडजोड करत नाहीत. आणि दुसरं म्हणजे प्रस्थापित कंपन्यांनी गावं, तालुके, जिल्हा अनौपचारिकपणे आपापसात वाटून घेतलेत. एकाच गावामध्ये अनेक कंपन्या असतील तर त्यांच्यात कर्ज वाटपासाठी स्पर्धा होऊन व्याजदर कमी करावं लागेल. पण अलीकडे गावांमध्ये 1 किंवा 2च कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्या असतात. या कंपन्या आपापसातील समन्वयानं अर्थात संगनमताने कर्ज पुरवठा करतात. तसंच या कंपन्यांनी व्याजदर वसुली, विविध चार्जेस, नियम यामध्ये जवळपास एकवाक्यता ठेवलेली आहे. ग्रामीण भागात सरकारी आणि खाजगी बँकांची संख्या कमी आहे. या कारणामुळे हळूहळू ग्रामीण भागात फायनान्स कंपन्यांची मक्तेदारी तयार होऊ लागली आहे. आता एकंदरीतच काय, ह्या लेखाचा सारांश काय तर सोमीनाथ घोळवे लिहितात, खाऊजा धोरण स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत पेच प्रसंग निर्माण झाल्यानं बिगर कृषी क्षेत्र झपाट्यानं वाढत गेलं. या क्षेत्राकडून कर्ज पुरवठ्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. या मागणीस काही प्रमाणात बँकांनी प्रतिसाद दिला, पण तो पुरेसा नसल्यानं फायनान्स कंपन्यांनी या संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागात शिरकाव केला. त्या बिगर कृषी क्षेत्रातील बेरोजगार आणि अशक्त घटकातील गरजवंतांना कर्ज पुरवठा करत असतात. मात्र वाढीव आणि चक्रव्याढ व्याजदर, विविध चार्जेस, कर्ज मंजुरी प्रक्रिया पद्धत, अपारदर्शक आणि नफेखोर व्यवहार, कर्ज वसुलीची एकांगी प्रक्रिया अशा विविध माध्यमातून कर्जदारांची लूट सुरू आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सावकारी सापळ्यात ग्रामीण भागातील गरजवंत अडकत चाललाय. याच कर्जाची गरज ओळखून मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपला फासा अचूक फेकलाय आणि त्यात अडकतायत सध्या ग्रामीण भागातील तरुण वर्ग. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.